अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय राजेंद्र गायकवाड गोंधळी तुळजापूरकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन आणि शतशः दंडवत करण्यासाठी आज जिजामाता नगर तुळजापूर या ठिकाणी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या वतीने मी आलोय। त्यांच्या हयातीनंतर त्यांचे चिरंजीव रोहित राजेंद्र गायकवाड गोंधळी यांनी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या कार्यात यावं। गोंधळी सम्राट राजेंद्र गायकवाड गोंधळी यांच्या कार्याने सुरू झालेली धाराशिव जिल्ह्यातील शाखा भविष्यामध्ये विस्तारित करावी अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करून मी त्यांच्याकडे आलो। त्यांनी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना उभी करण्याचा संकल्प या ठिकाणी आज रोजी घेतलेला आहे। यामुळं मी रोहित राजेंद्र गायकवाड गोंधळी तुळजापूरकर यांचं मनपूर्वक स्वागतही करतो आणि त्यांनी स्वीकारलेल्या जबाबदारीबद्दल मी त्यांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण देतो। या अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटरावजी गणपतरावजी अवधूत साहेब यांनी 1995 पासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या 10 राज्यात अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचा विस्तार केला। राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली। त्यांच्या हयातीच्या नंतर कैलासवासी राजेंद्र गायकवाड गोंधळी यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने कार्य केलं। त्यांचं ते कार्य गोंधळी समाजाच्या गौरवशाली इतिहासामध्ये अस्मरणीय राहणार आहे। ती परंपरा भविष्यामध्ये रोहित राजेंद्र गायकवाड गोंधळी हे करून घेऊन जात आहेत। मी त्यांना शुभेच्छा देत असताना आज रोजी एक संकल्प जाहीर करतो। अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेनं भारतीय संस्कृतीचं रक्षण करणारी गोंधळी पारंपरिक लोककला त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्यांचा इतिहासाचं संकलन झालं पाहिजे आणि अत्याधुनिक पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा गोंधळी ही पारंपरिक कला अभ्यासासाठी अभ्यासली पाहिजे, जगविख्यात कला म्हणून प्रसिद्धीस आली पाहिजे। यासाठी म्हणून आज तुळजापूरच्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून राजेंद्र गायकवाड तुळजापूरकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आज अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना घोषणा करत आहे, संकल्प करत आहे। तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळी कला अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये या माध्यमातून या ठिकाणी कार्यास प्रारंभ केला जाईल। या कार्यास सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या आई जगदंबेच्या चरणी करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो।